मलंगगडा करता हा उत्सव का केला पाहिजे त्याचं कारण आहे महाराज. महाराष्ट्रातल्या अध्यात्म विश्वावर तिघांचे उपकार आहेत, तिघांचे ऋण आहे. पहिला ऋण आहे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या द्वारा जन्म पावलेल्या अध्यात्मावर. पहिला उपकार आहे वडाचा. वड म्हणजे वट. कुठला वड आहे? इंद्रायणीच्या तीरावर 100, 110, 108 वर्षापूर्वी सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या वडाने सगळीकडे विस्तार धारण केला आणि जागोजागी वारकरी विचारांचे सुज्ञ प्रचारक उभे राहिले. हा महाराष्ट्रातल्या अध्यात्मावर पहिला उपकार आहे वडाचा. दुसरा उपकार आहे महाराष्ट्रावर इथं भजनाच्या परंपरा जागवलेल्या फडाचा. मग वासकर महाराजांचा फड असेल, देहूकर महाराजांचा फड असेल, आजरेकरांचा फड असेल, सातारकरांचा फड असेल. लक्षात घ्या, पंढरपुरातल्या या फडांनी जर वेळीच हे महाराष्ट्राचं विश्व व्यापलं नसतं तर सगळं नारायणगावच्या फडाच्या हातात गेलं असतं. हा महाराष्ट्र आहे, इथल्या भूगोलाचा पण इतिहास असतो. एकच शब्द वेगवेगळ्या गावात गेल्यावर वेगवेगळी रूप धारण करतो. हा फड शब्द कोल्हापूरला गेल्यावर कुस्त्या होतात, नारायणगावला गेल्यावर तमाशा होतो आणि पंढरपुरात गेल्यावर भजन होतं. विठ्ठला. पहिला उपकार आमच्यावर वडाचा, दुसरा उपकार आमच्यावर फडाचा आणि तिसरा उपकार आमच्यावर आहे गडाचा. महाराष्ट्रात जी काही गड परंपरा आहे त्यामध्ये नगद नारायणगड तो आद्यगड मानला जातो. नाथ महाराजांच्या परंपरेत गावगाची परंपरा जी पुढे विस्तारली त्यामध्ये नगद नारायण महाराज नदी गौतमीच्या तटी जन्म झाला अशा त्या नगद नारायण गडाची परंपरा, पुढे भगवान गडाची परंपरा, तारकेश्वर गडाची परंपरा, गहिनीनाथ गडाची परंपरा, मत्स्येंद्रनाथ गडाची परंपरा, अशा सगळ्या गडाच्या परंपरा घाटापासून वर पाहायला मिळतात. आम्हाला भीती वाटली होती कोकण तसाच राहतो का काय. आमच्याकडे सांगायला पण एक गड आहे, त्याचं नाव मलंगगड आहे. विठ्ठला विठ्ठला.